नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे ठळक घडामोडी बातमी उल्हासनगर येथून आहे. उल्हासनगरमध्ये महिलेची 10 लाखाची फसवणूक. व्हॉट्सॲप चॅटिंग करणे पडले महागात. उल्हासनगरमध्ये एका महिलेला व्हॉट्सॲप चॅटिंग करणे महागात पडले. 10,08,000ची ऑनलाईन फसवणूक झाली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्प क्रमांक 3 मधील वनिता कुकरेजा यांचे रोनाल्ड नावाच्या इंग्लंड येथील मित्रासोबत व्हॉट्सॲप चॅटिंग होत होते. रोनाल्डोने भेटण्यासाठी भारतात येत असल्याचे सांगितले. दरम्यान राकेश शर्मा यांनी एअरपोर्ट येथील कस्टम अधिकारी असल्याची ओळख सांगून मित्र रोनाल्डो विना कागदपत्रे भारतात आल्याचे सांगितले. त्या प्रकरणी रोनाल्डोसह वनिता यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. यातून बाहेर येण्यासाठी विविध बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. वनिता यांनी भीतीपोटी 10,08,000 ऑनलाईन पाठवले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. काय प्रकार एक HDFC लाईफ इन्शुरन्समध्ये काम करणारी एक उल्हासनगरमध्ये महिला, त्या महिलेला तिच्या मोबाईल नंबरवर हाय असा मेसेज आला. त्याच्यानंतर तिने चॅटिंग केली. त्याच्याबरोबर एक त्या व्यक्तीने सांगितले की मी डोनाल्ड नावाचा व्यक्ती परदेशातून बोलतो आहे आणि मला भारतात यायचं आहे असं सांगितल्यानंतर आपण भेटूया. तर मग ती भेटण्यास तयार झाली. त्यानंतर ते एअरपोर्टवरून त्याचा एक शर्मा नावाचा एक मित्र आहे, त्यांनी फोन केल्यानंतर की डोनाल्डकडे कुठली कागदपत्र नसल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याला पैशाची आवश्यकता आहे, तर आपण पैसे पाठवून द्या असे त्याच्या सांगण्यानुसार सदर महिलेने त्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं. त्याच्यानंतर परत त्याला त्या महिलेला बरेच असे कॉल आले वेळोवेळी काय आणि मेसेज आले. त्या मेसेजनुसार की तुम्ही जे मनी ट्रान्झॅक्शन केलेले आहे ते इलिगल आहे, तुम्हाला अटक होऊ शकते असं सांगून त्या महिलेकडून जवळजवळ 10,80,000च्या दरम्यान एवढे पैसे त्या महिलेने ते पाठवले. एवढी त्या महिलेची फसवणूक झालेली आहे. सर, एकंदरीत महिला काय त्याचे परिचय होता की डायरेक्टली म्हटलं हाय केला आणि डायरेक्ट मेसेज प्रत्युत्तर दिलं? तसं तर महिला बँकेत काम करणारी होती. तिनं तसं प्रत्युत्तर देणं गरजेचं नव्हतं, पण बऱ्याच वेळेस अशी लोक फसतात. हाई जो मेसेज येतो आणि त्याला प्रतिसाद देतात, ते जसा प्रतिसाद देईल तसं ती फसवणूक करणारी जी टोळी आहे ते आपल्या जळ्यात अडकवतात आणि त्यांना हळूहळू अटक करण्याची, गुन्हा दाखल करण्याची अशी धमकी देतात आणि त्याच्याकडून पैसे वसूल करतात. या दृष्टीनं अशी कुठलीही यंत्रणा नाही की आम्ही बाहेरून तुम्हाला अटक करतो किंवा अटक करायला आलो आहे असं जर काही कोणाला मेसेज वगैरे आले तर त्यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना संपर्क साधावं अशी लोकांना मी आवाहन करतो.